नमस्कार ताई, तुमचं हार्दिक स्वागत आहे. गेल्या 35 वर्षापासून तुम्ही राजकारणात आहात आणि याच्या आधी तुम्ही प्राध्यापिका पण होतात. तर मग नेमकी राजकारणात यायचं काय कारण होतं? गेल्या 35 वर्षांमध्ये मी राजकारण आहे आणि प्राध्यापिका म्हणून मी 28 वर्ष काम केलं. बरोबर. परंतु राजकारणामध्ये मी सक्रिय राजकारणामध्ये मी ऍक्सिडेंटली आले. परंतु पुणे विद्यापीठामध्ये मी लेडीज जनरल सेक्रेटरी होते. शालेय जीवनामध्ये देखील विद्यार्थी मंडळाचे मी प्रमुख होते. आणि 1997 साली जेव्हा माझा प्रभाग महिला राखीव झाला तेव्हा मी खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी ह्या नात्याने तेव्हापासून माझी कारकीर्द जी आहे ती सुरू झाली. ओके. तसं मी भारतीय जनता पार्टीचं काम माझं लग्न 89 मध्ये झालं तेव्हापासून काम करतच होते. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेणं, निवडणुकांमध्ये प्रचार करणं, काम करणं अशी मी कामं करत होती. पण तो 97 साली महिला राखीव प्रभाग झाल्यानंतर अपघाताने मी सक्रिय राजकारणामध्ये आले आणि तेव्हापासून कायमच मी राजकारणामध्ये निवडून येते. जवळपास 3 वेळा मी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. बरोबर. उपमहापौर म्हणून मी काम केलेलं आहे आणि आता 2 टर्म पूर्ण विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम करत आहे. बरोबर. आणि त्याच्यासोबत जवळपास 28 वर्ष मी प्राध्यापिका म्हणून देखील काम केलेलं आहे. त्यामुळे माझी 35 वर्ष जी आहे ही प्रचंड मेहनतीची, प्रचंड व्यस्त आणि जनसेवेसाठी समर्पित अशी आहे. राजकारणात एक स्त्री म्हणून भरपूर संकट येत असतात माझ्या माहितीनुसार. तर मग तुम्हाला काही संकट आले होते का या आयुष्यात? पहिला मी महिला असल्याचा मला कायमच अभिमान वाटतो आणि त्यामुळे कुठलं संकट आलं की मी त्याच्याकडे स्त्री म्हणून ते संकट आलंय असं मी कधीच त्याच्याकडे बघितलेलं नाहीये. संकट अनेक येत गेली. त्या संकटांच्या सामोरं जाणं एक आहे की राजकीय क्षेत्र हे थोडंसं वेगळं आहे. बरोबर. अलीकडे महिलांना आरक्षण मिळालं. म्हणजे सुरुवातीला महिलांना महानगरपालिकेमध्ये 33% आरक्षण होतं, ते आता 50% झालंय. आणि विधानसभेमध्ये तर आम्ही बिना आरक्षणाचं आता आम्हाला जनतेने नाशिक शहरामधून निवडून दिलेला आहे. परंतु पुरुषांचा पगडा असलेलं हे क्षेत्र मला असं वाटतं की हे नैसर्गिक आहे आणि त्यामुळे मी त्याच्याकडे फार म्हणजे खूप मोठा गहन प्रश्न आपल्या पुढे कुठला तरी उभा झालाय अशा पद्धतीने न घेता एक त्यातलंच आपल्या कामाचाच एक भाग आहे ह्या पद्धतीने सामोर होत मी प्रत्येक विषयाला सामोर आजपर्यंत जात गेले.